हा ओला दुष्काळाचा एक नियम आहे जिथे 65 मिलीमीटर पाऊस पडतो ते बाधित होता. बाधित केल्यानंतर त्याचे पंचनामे करावे लागतात. पंचनामे केल्यानंतर शासनाकडे त्याचा रिपोर्ट जातो. रिपोर्ट झाल्यानंतर त्याचे पैसे येतात. NDRFच्या नॉर्मप्रमाणे पैसे मिळतात. राज्य सरकार त्याला पैसे देते. ठरलेली परंपरागत पद्धत आहे. ती काँग्रेसच्या काळात होती, राष्ट्रवादीच्या काळात होती, शिवसेनेच्या काळात आहे. पण आता काय कोली कुई चालली आहे ना, त्याच्यामुळे हे होत आहे. ठीक आहे, जे शेतकऱ्याचं नुकसान झालं ते आपोआप मिळणारच आहे. जर तो नॉर्म्समध्ये बसत असेल तर ते काही सांगायची गरज नाही. ब्रह्मदेवालाही सांगण्याची गरज नाही आहे. 65 मिलीमीटर पाऊस पडला तिथे त्याला तो बाधित आहे. सततचा पाऊस पडला तो तिथे बाधित आहे. अहो, या सरकारने NDRFचे नॉर्म्स 2 एकरचे होते ते 3 एकरचे केले. पैसे वाढवले, हे कोणी बोलत नाही. पण नुसतं कुलेकुई करायची आणि सांगितलेले कपाशीचे 5,000 रुपये पर एकर पैसे आता लोकांना यायला लागले आहेत. सोयाबीनचे पैसे यायला लागले आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे यायला लागले आहेत. या ठिकाणी मुलगी जन्माला आली तर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 सरकार देत आहे. मुलींना मोफत सरकार हे शिक्षण देत आहे. हे सगळं कोणी बोलायला तयार नाही. निगेटिव्ह बोलायचं आणि आपलं काम चालवायचं, एवढा धंदा आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.